नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, बाळांनो, तुमचा 12वी बोर्डाचा निकाल फायनली लागलेला आहे. ठीक आहे, प्रत्येक विद्यार्थ्याने आपले पर्सेंटेज चेक केले असतील. प्रत्येक विद्यार्थी कॉमेंट सेक्शन मध्ये त्याचे पर्सेंटेज नक्कीच कॉमेंट करेल. ठीक आहे, आणि एक गोष्ट सांगतो बाळांनो, 12वी बोर्डाच्या निकालाला खूप जास्त तुमच्या डोक्यामध्ये मोठा डोंगर नका निर्माण करून ठेवू. ठीक आहे, एक निकाल आहे. ठीक आहे, या निकालावरती पूर्ण तुमचं भविष्य ठरणार नाही. या गोष्टीला तुम्हाला समजून घ्यावं लागेल. ठीक आहे, आयुष्यामधला एक पार्ट आहे एक 12वीचा निकाल. ठीक आहे, पूर्ण आयुष्य नाहीये है ना, म्हणून या गोष्टीला जेवढं सिरियस घ्यायचंय तेवढं सिरियस घ्या, त्याच्याहून जास्त सिरियस नका घेऊ. कमी पर्सेंटेज आले असतील काही हरकत नाही, अजून सुद्धा तुमची वेळ गेलेली नाहीये, अजून खूप काही गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. ठीक आहे, तुमचे खूप चांगले पर्सेंटेज आले असतील, तुम्हाला खूप खूप अभिनंदन. ठीक आहे, तुम्ही खूप चांगली मेहनत केली होती म्हणून तुमचे चांगले पर्सेंटेज आले. ठीक आहे, पण अजून सुद्धा तुमची जर्नी संपलेली नाहीये. 12वीच्या बोर्डाने तुम्हाला कुठे ऍडमिशन भेटणार नाहीये 12वीच्या बोर्डाच्या मार्कांनी. ठीक आहे, या गोष्टीला समजून घ्या. ओके, चला आता सगळ्यात मोठा जो प्रश्न पडला आहे तो 60% क्रायटेरियाचा. ठीक आहे, पूर्ण गोष्ट मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. ठीक आहे, त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा. जोपर्यंत तुमचं एक बेस्ट कॉलेजमध्ये ऍडमिशन निघून जात तोपर्यंत मी तुमच्या सोबत असेल बाळांनो, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देतो. पूर्ण कॅप राऊंडची काउन्सिलिंग मी तुमची करून देईल, फक्त तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. ठीक आहे, आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा बाळांनो. 12वी बोर्डाच्या संबंधित किंवा एमएसटीची सीईटीच्या संबंधित काही जरी इंपॉर्टंट अपडेट आली, सगळे सीईटीचे पेपर्स वगैरे सगळे व्हॉट्सअप ग्रुपला टाकलेत, व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. ठीक आहे, तर आता 12वी बोर्डाचा निकाल लागलेला आहे. ठीक आहे, भरपूर दिवसापासून आपण वाट बघत होतो. ठीक आहे, या वर्षी निकाल थोडासा लवकर लागलाय. ठीक आहे, आणि या वर्षी पूर्ण पॅटर्न चेंज झालेला आहे बाळांनो बेसिकली. ठीक आहे, आता निकाला संबंधित बोलायला झालं बाळांनो, एक छोटासा 20-25 सेकंद मी बोलतो. ठीक आहे, मुलींचा गर्ल्सचा रिझल्ट खूप चांगला लागलेला आहे. ठीक आहे, हायेस्ट 94% रिझल्ट गर्ल्सचा लागलेला आहे. ठीक आहे, आतापर्यंतचा हायेस्ट आहे बाळांनो. ठीक आहे, 86% मुलांचा निकाल लागलेला आहे, म्हणजे 100 पैकी 86 मुलं पास झालेले, 100 पैकी 94 मुली पास झालेल्या आहेत. ठीक आहे, हायेस्ट पर्सेंटेज नाही बोलत आहे मी, पासिंग पर्सेंटेज बोलतोय, किती पासिंग तुमचं दर आहे बेसिकली है ना. तर मुलींनी बाजी मारलेली आहे या वर्षी सुद्धा. ठीक आहे, टू कॉंग्रॅच्युलेशन टू ऑल गर्ल्स. ठीक आहे, मुलांना अजून पण कमी टक्केवारी आहे. ठीक आहे, कोकण रिजन मध्ये सगळ्यात जास्त निकाल लागलेला आहे बाळांनो. ठीक आहे, आणि लातूर रिजन मध्ये सगळ्यात कमी निकाल लागलेला आहे. ठीक आहे, हे बेसिक निकालाबद्दल होतं. चला आता ऍडमिशन 60% जी क्रायटेरिया आहे त्याच्याविषयी बोलूया. ठीक आहे, सगळ्यात पहिले आपल्याला 2-3 फेजेस बघावे लागतील बाळांनो. ऍडमिशन क्रायटेरिया, इलिजिबिलिटी क्रायटेरिया तुमचा 3 फेजेसचा असतो, एक तर 35%, एक तर 45%, एक तर 60%. ठीक आहे, 35% म्हणजे बेसिक तुमची पासिंग टक्केवारी बाळांनो. ठीक आहे, जर तुम्ही 35% नसेल तुम्ही फेल असणार. ठीक आहे, तुम्ही री एक्झाम देऊ शकता का? डेफिनेटली री एक्झाम देऊ शकतात है ना. आता एक गोष्ट मी सांगतो तुम्हाला, ज्यांचे 35% आले त्यांना वाटतंय, फॉर एक्झाम्पल ज्याचे 34 आले असतील किंवा 33 आले असतील, तुम्ही रिचेकिंग साठी सुद्धा टाकू शकतात बाळांनो. रिचेकिंगमुळे तुमचं काय होत जाईल, पर्सेंटेज 36-37 होऊन जाईल, तुम्ही पास होऊन जाणार, तुम्ही इंजिनिअरिंग ऍडमिशनसाठी इलिजिबल ठरून जाणार. ठीक आहे, पण जर तुमचे खूपच कमी असतील तर चेकिंगला टाकूनही काही उपयोग नाही. ठीक आहे, जर तुमचे 37-38 असतील बाळांनो, चेकिंगला टाकून सुद्धा काही उपयोग नाही, ते कमी होऊ शकतात है ना. 35च्या खाली गेले तुम्ही फेल होऊ शकतात. म्हणून रिचेकिंगला त्याच विद्यार्थ्यांनी टाका ज्याचं पासिंग पर्सेंटेज 1-2 पर्सेंटेजने राहिलेलं आहे, पहिली गोष्ट. आता बेसिकली इंजिनिअरिंग आणि फार्मसीचा जो इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे तो बघा. 45% क्रायटेरिया आहे बाळांनो. जर बोर्डात तुम्हाला 45, बोर्डात मी सगळे पर्सेंटेज नाही म्हणत आहे, बोर्डात तुम्हाला 35% जरी आहे, 35% म्हणजे तुम्ही पास आहेत, पण फिजिक्स, केमिस्ट्री प्लस मॅथ्स मिळून तुमचे 135 मार्क पाहिजे, म्हणजे 135 म्हणजे 45% या 3 विषयामध्ये. ओव्हरऑल बोर्डाची टक्केवारी तुमची 35 राव 36 राव काही फरक पडत नाही, फक्त तुमचे फिजिक्स प्लस केमिस्ट्री प्लस मॅथ्स मिळून तुमचे 135 मार्क म्हणजेच तुमचे 45% आली पाहिजे 3 सब्जेक्ट्स मिळून है ना. म्हणजे किती मार्क बाळांनो, फॉर टक्केवारी कसं काढता तुम्ही, x प्लस x अपॉन 3x3 है ना, अशा पद्धतीने तुम्ही टक्केवारी काढतात. फिजिक्सचे मार्क प्लस केमिस्ट्रीचे मार्क प्लस मॅथचे मार्क डिवायडेड बाय 3 करा. जर हे 45% क्रॉस होत असतील तर तुम्ही इलिजिबल आहात इंजिनिअरिंगसाठी. हे आहे ओपन कॅटेगरी वाल्यांचं. त्याच जागेवर ओबीसी वाल्यांना इथं फक्त आणि फक्त 120 मार्क लागतील, म्हणजे इथं फक्त 40% लागेल. गोष्ट समजते? ठीक आहे, हे झालं इंजिनिअरिंगचं. फार्मसीचं काय, फिजिक्स प्लस केमिस्ट्री प्लस बायोलॉजी मिळून तुमचे 135 मार्क पाहिजे, म्हणजे 45% पाहिजे ओपन कॅटेगरी वाल्यांना. अदर कॅटेगरी वाल्यांना, ओबीसी एससी एसटी वाल्यांना फक्त 120 मार्क लागतील, फिजिक्स प्लस केमिस्ट्री प्लस बायोलॉजी मिळून, म्हणजेच फक्त 40% है ना. बोर्डात तुमची 30%, 35-36% राहिली काही हरकत नाही, फक्त या सब्जेक्ट मध्ये पाहिजे. गोष्ट समजते? चला आता भरपूर विद्यार्थ्यांचं फिजिक्स प्लस केमिस्ट्री प्लस मॅथ्स मिळून 135 मार्क नाही येणार, किंवा कॅटेगरी वाल्यांचे 120 मार्क नाही येणार. मग ते काय करू शकतात, केमिस्ट्रीला इतर सब्जेक्ट टाकू शकतात, केमिस्ट्रीला काढून इतर सब्जेक्ट, जसं की तुमचं
टेक्निकल वोकेशनल सब्जेक्ट झालं, जसं की तुमचं इलेक्ट्रॉनिक्स वगैरे झालं है ना, तुमचं कम्प्युटर सायन्स झालं, तुमचं IT झालं, बायोटेक्नॉलॉजी झालं, बायोलॉजी झालं, ऍग्रिकल्चर झालं, इन्फॉर्मेटिक ग्राफिक्स झालं, ठीक आहे. हे सगळे सब्जेक्ट तुम्ही, या सगळ्या सब्जेक्टपैकी एक सब्जेक्ट तुम्ही केमिस्ट्रीच्या जागेवर टाकू शकतात. फॉर एक्झाम्पल IT पकडलं, फिजिक्स प्लस IT प्लस मॅथ्स मिळून जर तुमचे 135 झाले, डन, तुमचं काम झालं. समजलं. पण फिजिक्स आणि मॅथ्स कंपल्सरी ठेवायचंय. केमिस्ट्रीला इतर सब्जेक्ट तुम्ही ठेवू शकतात है ना. पण आता याच्यात पण एक ट्विस्ट आहे. जे सब्जेक्ट 200 मार्काचे असतील याच्यामध्ये, त्यांना 100 मार्कामध्ये कन्वर्ट करायचं, तेव्हाच तुम्ही केमिस्ट्रीच्या जागेवर ठेवू शकतात. हे सगळं सीईटी सेल करेल, तुम्हाला काही करायची गरज नाही. ठीक आहे. हा झाला बेसिक एलिजिबिलिटी क्रायटेरिया तुमच्या इंजिनिअरिंग आणि फार्मसी ऍडमिशनसाठी. एवढं नसेल तर तुम्ही इलिजिबल नाहीयेत बाळांनो. ठीक आहे. आता दुसरी गोष्ट, प्लेसमेंट इलिजिबिलिटी क्रायटेरिया असतो 60% बाळांनो. जर तुमच्या कॉलेजमध्ये, फॉर एक्झाम्पल तुमचं कॉलेज आहे XYZ नावाचं कॉलेज आहे, या कॉलेजमध्ये 100 कंपनीज येतात, तर 40 कंपनी सांगतात की आम्हाला तेच विद्यार्थी पाहिजे ज्यांचे 10वी मध्ये आणि 12वी मध्ये 60% वरती आहेत, आम्ही त्यांनाच घेऊ. पण या किती कंपनी असतात? फक्त 40% कंपनी. 60% कंपनींचा हा क्रायटेरिया नसतो बाळांनो. समजलं गोष्ट. जर आता पण याच्यात पण एक लिमिट आहे. जर तुम्ही जस्ट अ सेकंड, याला इरेज करू द्या मला. हा, जर तुम्ही टॉप कॉलेजमध्ये गेले किंवा मीडियम लेवल कॉलेजमध्ये गेले, मीडियम मध्ये पण चांगल्या कॉलेजमध्ये, तर तुम्हाला आहे ना, हा रेशो किती होऊन जातो माहितीये का? 10 आणि 90 होऊन जातो. म्हणजे 10% कंपनी अशा असतात ज्या 60% क्रायटेरिया लागतात है ना, जर चांगल्या कॉलेजमध्ये गेले. जसं जसं तुम्ही खालच्या लेवल मध्ये कॉलेजमध्ये जाणार, एकदम थर्ड क्लास कॉलेजमध्ये सगळ्याच कंपनी सांगतात की आम्हाला 60% विद्यार्थी पाहिजे. आम्ही पहिलेच बत्तर कॉलेजमध्ये आलेलो आहे, तर त्याच्यात पण आम्ही बत्तर विद्यार्थी का घेऊ? हा क्रायटेरिया असतो. म्हणून आता तुमचं गोल काय असलं पाहिजे बाळांनो? काय म्हणतात आपला सीईटी मध्ये चांगला स्कोर करून चांगलं कॉलेज काढणं. बोर्डाचे मार्क मॅटर करतात का? कुठंच मॅटर नाही करणार आहेत ऍडमिशन प्रोसेससाठी. हा, 4 वर्षानंतर जेव्हा तुम्ही नोकरीला जाणार, नोकरी लागेल तुमची, कंपनी येईल तुमच्या कॉलेजमध्ये, कंपनी तुम्हाला नोकरी देण्यासाठी येईल, तेव्हा कंपनी विचार की 60% आहेत का तुमचे. पण कुठं विचारेल? लोअर लेवल कॉलेजमध्ये. चांगल्या कॉलेजेसमध्ये विचारतात का? नाही. चांगल्या कॉलेजेसमध्ये क्वचित कंपनी असतात जो हा क्रायटेरिया लावतात. ठीक आहे ना. त्या कंपनीजमध्ये आपण नाही बसणार, बाकीच्या कंपनीजमध्ये आपण काढू. मग 12वी बोर्डाच्या निकालाची काही महत्व राहिलेलं आहे का? आता नाही राहिलेलं बाळांनो, खूप जास्त महत्व नाही. हा, तुमच्या फील गुड फॅक्टरसाठी चांगलं असतं की तुम्हाला नातेवाईक सगळे चांगले बनतात, आईबाप चांगले बनतात, ठीक आहे. पण त्याच्याने तुम्हाला टेक्निकली काही फायदा आहे का? नाहीये है ना. सगळा भर कशावरती आहे आता? सीईटी वरती. ही गोष्ट समजून घ्या. ठीक आहे. हा तुमचा डिटेल इलिजिबिलिटी क्रायटेरिया होता बाळांनो. 35%, 60%, सगळ्या 45%चा. आता सीईटी मध्ये फक्त क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट जरी केलं बाळांनो, तरी तुम्ही 95, 97, 99% आरामात आता सुद्धा काढू शकतात. शेवटचे 10 दिवस तुमच्याकडे अजून सुद्धा शिल्लक आहेत बाळांनो. ठीक आहे. आता तुम्ही अटेम्प्ट 1 चे फीडबॅक बघू शकतात बाळांनो. 90% क्वेश्चन सेम टू सेम क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट मधून आलेले. तुम्ही सगळे फीडबॅक वाचा. हे पॅरेंटचा फीडबॅक आहे, तुम्ही एकदा वाचा, पॉज करून वाचा. इथं तुम्ही वाचू शकतात ऑलमोस्ट एव्हरी सेकंड क्वेश्चन वॉज फ्रॉम क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट. इथं तुम्ही वाचू शकतात सगळेच्या सगळे क्वेश्चन सेम टू सेम आले होते. इथं तुम्ही वाचू शकतात सगळेच्या सगळे क्वेश्चन सेम टू सेम आले होते. सांगण्याचं तात्पर्य हेच आहे की अटेम्प्ट 2 ला सुद्धा सेम टू सेम क्वेश्चन येतील क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट मधून. लगेच एनरोल करा. शेवटचा चान्स आहे बाळांनो. नेक्स्ट 3 ते 4 दिवसात क्लोज होणार आहे ना रजिस्ट्रेशन. लवकरात लवकर एनरोल करा. आणि याच वर्षाचं नाही बाळांनो, मागच्या वर्षी सुद्धा 150 प्रश्नांपैकी 92 प्रश्न सेम टू सेम क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट मधून होते विदाउट व्हॅल्यू चेंज. 58 प्रश्नांमध्ये थोडीफार व्हॅल्यू चेंज झाली होती. ठीक आहे. लास्ट इयरचे तुम्ही रिझल्ट बघू शकता. सगळ्यात जास्त विद्यार्थी सीओईबी, विजिटिया, वालजे, पीएसटी अशा टॉप इंजिनिअरिंग फार्मसी कॉलेजेसमध्ये गेले. तुम्ही पण जाणार, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. लवकरात लवकर एनरोल करा बाळांनो. ठीक आहे. आणि परत एकदा बेस्ट ऑफ लक, ऑल द बेस्ट. ठीक आहे, तुमच्या सीईटीच्या परीक्षेसाठी. आणि कॉंग्रॅच्युलेशन्स तुमच्या बोर्डाच्या निकालासाठी. ठीक आहे. व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा, माझ्याशी संवाद साधू शकता. चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.